तर मित्रांनो आज तर असा कुटाणा झाला ना, सफर तर काय आमचा पूर्ण नाही झाला बरं का, पण वाटातच असा कुटाणा झाला. तर मित्रांनो विषय असा होता, आपण निघलो होतो बरं का भिलाईवरून गाडी घेऊन, आणि आपल्याला गाडी न्यायची होती बरं का पनवेलला. आणि यांचा असा कुटाणा झाला चालू मध्ये, ज्यांच्या गाडीचे टायरच तुटले होते. आता कोणा माग कशी 7:30 लावायची हे फक्त देवालाच माहिती. आम्ही सकाळची चहा पिऊन निघलो होतो, त्याच्यामुळे आम्हाला मोकार भूक लागली, त्याच्यामुळे गाडी घेतली दाबून हॉटेलवर. आपण तर पहिले कधी थांबलो नव्हतो. मग मित्र म्हणे तर शेवगा म्हणजे एक नंबर क्वालिटी. त्याच्यात बी आपल्या ड्रायव्हर भावासाठी मस्तपैकी मोठे मोठे कूलर लावले होते भाऊ. मग आम्ही मस्तपैकी बाजरीची भाकर आणि शेवग्याची भाजी ऑर्डर दिली थी. भाजी चुरलेली भाकर बघितल्यावर तर असं वाटत होतं कधी खाऊन कधी नाही. फायनली मग पोटभर जेवल्यानंतर हे दादा ते भेटले, जे की आपले व्हिडिओ कंटिन्यू बघतात. मग काय त्यांच्या संग एक एक कप चहा घेतले, निघलो बरं का आपण बी. ह्या गाय आता काय जागेवरून हालायला तयार नव्हतं, त्याच्यामुळे आम्हीच गाडी साईडनी काढली. तेवढे जे दादा आपल्याला हॉटेलवर दिसले होते का, त्यांची गाडी आली. त्यांची गाडी तर अशी चालू होती बोजस काय भिंगरी तर आम्ही केली असती, पण आमच्या गाडीमध्ये लोड असल्यामुळे आम्हाला मापात चालावं लागल, नाहीतर ती भिंगरी राहायची लांबच, आमचीच भिंगरी व्हायची. चाले नेमकं वावरात पाणी का पाणीत वावर तेच कळा ना भाऊ मला. तेवढ्यात असं जंगल लागलं ना भाऊ, त्या जंगलामधून मोकर मजा येत होती सफर करायला. मग काय फायनली आपण पोहोचलो होतो बरं का आपल्या महाराष्ट्राच्या बाउंड्रीवर. सध्या आपण ज्या एरिया मध्ये ना, ती एरिया आहे ना छत्तीसगडचा आहे. धरली मग काय आम्ही बी एक लाईन. तेवढ्यात हा भैया दिसला बरं का, ताळपत्रीवरलं पाणी काढत होता. ते पाणी बी नसतं काढलं बरं का, पण गाडीवर लोड आल्यावर ना इथं लय मोठी फाईन बसती. कारण इथं टोल तर होतोच, पण मग त्याच्या सोबत आहे ना गाडीचं वजन पण होतं. एवढं तरी बरं झालं भाऊ, आपली गाडी काय ओव्हरलोड नव्हती, त्याच्यामुळे आम्हाला काय जायला परवानगी भेटून गेली. आणि याला तर असा आनंद उराला ना भाऊ, पार मापाच्या बाहेर. मग काय तेवढ्यात मित्र पण बोर झालता गाडी चालून, मग काय आपणच बसलो गाडी चालवायला. तेवढ्यात आपल्याला ट्रॅक्टर दिसलं आणि त्याला भल्या मोठ्या मोठ्या व्हील कॅपा लावलेलं दिसलं भाऊ. आता त्या ट्रॅक्टरला ते व्हील कॅपा कशाला लावलेलं आहे ते तर तुम्हाला चांगलंच माहिती आहे. ड्रायव्हिंग करत असल्यावर तर या असे भारी भारी नजारे तर बघायलाच भेटतात. तेवढ्यात मग लागले भाऊ मारण्याची ट्रॉफिक आपल्याला. तेवढ्यात ते पोरं दिसले बरं का चांगलं भारी काम करताना. ते भारी काम हे करीत होते का गड्ड्यामध्ये ना पाला टाकीत होते, जेणेकरून आपल्याला ना हे गड्डे तवाच कळण म्हणून. आता पुढं काय कुटाणा झालाय ते तर आपल्याला कळणार नाही बरं का, पण गाडी जवळपास अर्ध्या तास पण एकाच जागेवर उभे आहे. आम्हाला वाटलं पुढं काही झालंच का, पण नंतर कळलं बरं का जवळपास ही लाईन आहे ना 2-3 किलोमीटरच्या आसपास आहे. एवढं तरी बरं होतं भाऊ, आपल्या गाडीत काय टायमिंग माल नव्हता, त्याच्यामुळे काय अडचण नव्हती. नाहीतर पार्टीवाले फोन लावलं पार ड्रायव्हरचा जीव घेऊन टाकतात. पाहता पाहता पार संध्याकाळ झाली तरी हाय आम्ही त्याच जागेवर. तेवढ्यात आपल्याला मित्राचा कॉल आला आणि ते येणार होता बरं का आपल्या पुढच्या साईडनी. तेवढ्यात आपला मित्र आला बरं का तिथं गाडी घेऊन. आलं तर आलं, त्याच्यात बी स्टिंग आणि ते घेऊन आलो मित्र. आणलं हे तरी बरं झालं, कारण की आम्ही 4 वाजेच इथंच अटकलेलो आहे. मग काय भेटगाठ गेली, थोड्या गप्पा मारल्या, मित्र बी निघला बरं का त्याच्या मार्गाला. चला मग काय आता आपण बी निघू आपल्या मार्गाला. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.